आज सकाळी डोळ्यामध्ये एवढी जास्त झोप होती. 6 वाजता अलार्म वाजला. एक डोळा ओपन करून बघितला तर 6 वाजलेले होते. पावसाचा खूप जोरजोरात आवाज येत होता. मला असं वाटलं एवढा पाऊस येत आहे तर रेड अलर्ट वगैरे असेल तर आज मुलाला सुट्टी राहील. एका डोळ्यानेच ईमेल चेक केला स्कूलचा की काही मेसेज वगैरे आलेला आहे का. काहीच मेसेज नव्हता आणि खूप मजबुरीनेच उठावं लागल्यासारखं उठलं, कारण खूप जास्त झोप होती. असं वाटत होतं यार इतक्या लवकर 6 वाजून पण गेले. आणि उठली, आता फ्रेश झाली आणि किचनमध्ये आली तर काय सरप्राईज. अंदर मामा, अंदर मामा, हॅलो अंदर. खूप त्रास दिला यार या उंदरूने, खूपच त्रास दिला होता. चल तुला आज बाहेर सोडून देऊ, तिकडे मस्ती कर तू. असं घरात मस्ती करावं लागतं कोणाच्या. आमचे सामान पूर्ण कसं कसं खाण करून ठेवलं होतं तुम्ही. त्यासाठी बोलना नहीं था कुछ में, रिवील करेगा क्या? बोलने का नहीं था, सरप्राइज दे रहा था. क्या कैसे सरप्राइज दे रहे थे तुम? कुछ बता नहीं मुझे. ये बघा हे उसर रिएक्शन. कोण? नाही, इथंच ठेवलं होतं मी रात्री. कारण इथे चढला तो त्या दिवशी काय झालं, ते वॉटरमेलन आहे ना, वॉटरमेलनचे सीड्स मी असेच ठेवून दिले, डस्टबिनमध्ये टाकलेच नाही. रात्रीच्या वेळेस झाला मस्त पूर्ण इथं ओट्यावर खराब करून ठेवलं. तर माझ्या लक्षात आलं हा वरती येते बा म्हणून मग काल इथं टांगून ठेवलं. मतलब ना बताओ क्या हुआ, उसने रोटी खाकर वापस आ गया था. येऊ बघ रॅट बघ, एवंशल दाखवा जवळून रॅट. बघून घे बेटा, आज आपण बाय बाय करणार आहोत, आज जाणार आहे रॅट. येऊ बघ. इशू जा लवकर आंघोळ करून ये, स्कूलसाठी लेट होत आहे. जा मी पटकन टिफिन बनवते. चल तिथं आराम कर, आज झाला खूप मस्ती करून. असं कोणाच्या घरी यायचं नाही एवढी एवढी मस्ती करत. पाऊस येते बा, पूर्ण अंदर आलाय, अंदर झालाय बाहेर. दिसत आहे किती अंदर झालाय आणि एवढा अंधारात गेला ग इसा दादा स्कूलमध्ये. सर्व मुलं पण जातात स्कूलमध्ये बघ. आणि फ्रीजच्या साईडने बघा किती उंदराने घाण करून ठेवलेली आहे. आता सगळं मला क्लीन करावं लागेल. चला बेबीचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर बेबीला आता मी झोपवून दिलं आणि आता ती झोपली आहे तर लवकर लवकर स्वयंपाक करून घेते, कारण ती उठली की मग माझं स्वयंपाक होणार नाही. आणि रोज 2-3 असे वाजतात जेवण वगैरे करायसाठी. चपात्या झालेल्या आहेत बनवून. इथे बनवलेली आहे पनीरची भाजी. तर आज मुलाला पनीरची भाजी दिली पण सुकी दिली. मग याच्यामध्ये मग आता मी ग्रेव्ही केलेली. स्वयंपाक झाला आणि इकडे माझी बेबी उठली. काय पाहिजे, काय झालं, कशाचं लल्लू? धावा ग धावा ग धावा गायच्या मागे धावा ग धावा ग धावा ग. कुठे गेली गई, कुठे गेली गई ती, मग कुठे गेली ग? चलिए ये मम्मूकडे. काय मग काय झालं?
चले पराठा धरून दो, खाते पराठा, बनाना दो. असे नाही ललू. बघ दादा गेला ना स्कूलमध्ये, तो रडतो का? ए यू फ्लाय. फ्लाय. अल्ले बावली. अजून कुठे आहे का फ्लाय? फ्लाय फ्लाय कुठे फ्लाय? चला ये मग ये. मामा मामा. काय घातलं तू? माझी टी शर्ट कशासाठी घातली? काय पण करत राहते. तुझे कपडे आहेत ना, इकडे बघ. निघा, काढून देते. छोटस पिटुकलं फ्लाय आहे ते. इकडे बघ, इकडे बघ दे, मी काढून देते. असं ग, असं. व्हेरी गुड. येऊ बघ ग रॅट. बघते का रॅट? तर बाहेर येत आहे मस्त मस्त पाऊस. मस्त मस्त बघ येऊ, मस्त मस्त पाऊस येतो आहे ग. किती पाऊस येईल ग. कंटिन्यू पाऊस पाऊस आहे चालू. कंटिन्यू पाऊस आहे मुंबईमध्ये. हो गॉड. आणि मस्त मस्त पाऊसमध्ये चला मस्त मस्त चाय पिऊ. हर्बल चाय पिऊया आपण. ए इमो, इमो काय करते ग? इमो माझं काय करते ग? बघ ना ग कसा पाऊस येतोय ग. नाही मग आता पाऊस येते, पावसामध्ये नाही. सोल्यावरती नाही आता पावसामध्ये. तर आता बेबी उठली झोपेतून. बरं झालं की माझा स्वयंपाक झाला. माझा मुलगा स्कूलमध्ये जाते तेव्हाच मी स्वयंपाक वगैरे करून घेते. म्हणजे मुलगी जर झोपली असली तर स्वयंपाक करून घेते. मग कसं ती उठली की मग तिच्यासोबतच राहावं लागते, तिच्यासोबत खेळत राहावं लागते. कारण की मी स्वयंपाक करत असली तर ती मला करू देत नाही. तर ती झोपली होती तेव्हाच मी स्वयंपाक वगैरे सर्व केलेला. पनीरची भाजी आणि चपाती. राईस तर माझ्या घरी आता सध्या कोणी खात नाही, तर मी राईस बनवला नाही. आणि चाय ठेवलेला आहे गॅसवरती. पाऊस खूप येत आहे तर इच्छा झाली गरमागरम काळी चाय प्यायची. येऊ तिकडे नाही जाऊ, चल इकडे पाऊस आहे. तर आता मी घेते चाय. आणि त्याच्यानंतर मग थोडी साफसफाई पण करायची आहे. कारण उंदीर बरेच दिवसापासून आमच्या घरीच होता आणि म्हणजे असं दिसत नव्हता तो. असं एखाद्या वेळेस असं कुठे लपून वगैरेच राहायचा आणि त्याने बरंच नुकसान करून ठेवलेलं आहे. फायनली पकडलं. तर पाऊस वगैरे कमी झाल्यानंतर मग त्याला बाहेर खुल्या मैदानामध्ये सोडून देऊ आम्ही. हो ना ग येऊ? येऊ काय खात आहे? येऊ खात आहे पराठा खात आहे. येऊसाठी बनवला होता कोकोनटचा पराठा. येऊ तुने पोटी केली का ग? पोटी केली? केली? व्हेरी गुड. येवाची झाली आहे मॉर्निंग. चल तर चला नंतर भेटूया. येऊचं सर्व क्लिनिंग करून द्यावं लागेल है ना ग. आंघोळ वगैरे करून देते. चला चला बाय करा, बाय करा. येऊची पोटी झालेली आहे. बाय फ्रेंड.